रामकृष्ण हरी. रणवारी पूर्ण झाली आहे, आता पंढरपूरमध्ये आहे. काही प्रवास हा पायांनी पूर्ण होतात, पण काही प्रवास हे माणसाला आतून बदलून टाकतात. अहिल्यानगर ते पंढरपूर ही वारी माझ्यासाठी केवळ काही किलोमीटरचा प्रवास नव्हता, तर हा प्रवास होता स्वतःला शोधण्याचा, मनातली गर्दी कमी करण्याचा आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्याचा. वारीत चालताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आयुष्याच्या समाधानासाठी, आनंदासाठी खूप काही जवळ असण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल कृतज्ञता असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज विठ्ठलाच्या चरणी उभं राहिल्यानंतर मनामध्ये एका वेगळ्या प्रकारची शांतता आहे, एक वेगळ्या प्रकारचं समाधान आहे. काहीच मागावं वाटत नाही, फक्त म्हणावं वाटतं, पांडुरंगा आजवर जे दिलंस त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढचा प्रवास योग्य दिशेने करण्याची बुद्धी दे. या वारीने मला अध्यात्म आणि गुंतवणुकीतलं एक सुंदर साम्य शिकवलं. वारीत प्रत्येक पाऊल तुम्हाला विठ्ठलाच्या जवळ घेऊन जातं आणि गुंतवणुकीतला प्रत्येक छोटा शिस्तबद्ध निर्णय तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या जवळ घेऊन जातो. दोन्ही मार्ग लांब असतात, चढ उतार येतात, संयमाची परीक्षा होते, पण ज्याची श्रद्धा, शिस्त आणि सातत्य टिकून राहतं त्याला एक दिवस त्याचं ध्येय नक्की गवसतं. या संपूर्ण वारीच्या सिरीजमध्ये माझ्या सोबत राहिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. वारीने मला शिकवलं, मनाची श्रीमंती अध्यात्मातून जपा आणि कुटुंबाचं भविष्य योग्य आर्थिक नियोजनातून घडवा. कारण शेवटी समृद्धी फक्त खात्यातला पैसा नाही, तर मनातलं समाधान, आयुष्यातली सुरक्षितता आणि ओठांवर विठ्ठलाचं नाव असणं ही खरी श्रीमंती. असं म्हणतात, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. रामकृष्ण हरी. या कृतज्ञतेबद्दल आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल पुन्हा एकदा रजा घेतोय पंढरपूरमधून. जय हरी विठ्ठल. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.